नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. मिरजेतील प्रभाग 3 सर्वसाधारण गटातील उमेदवार पवन शमुवेल चंदनशिवे आणि प्रभाग 5 मधील सर्वसाधारण महिला गटातील उमेदवार सौ संध्या जॉर्ज आवळे यांचा प्रचार शुभारंभ मिरजेच्या गणपती मंदिरात करण्यात आला. वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, ओबीसी राष्ट्रीय आघाडी आणि ओबीसी बहुजन आघाडीचे 21 उमेदवार सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले. प्रस्थापित पक्षांनी सर्व पक्षीय SC, ST, OBC, VJNT आणि ख्रिश्चन समाज बांधवांना उमेदवारी नाकारली आहे. मात्र या नव्या आघाडीमार्फत तेच उमेदवार आरक्षित आणि सर्वसाधारण जागेवर आता उभे केले आहेत, अशी माहिती रासपचे यांनी दिलेली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अजितदादा पाटील आणि सांगली जिल्हाध्यक्ष बंडू डोंबाळे सर यांनी दिली आहे. यावेळी कालिदास गाढवे, सत्यजित गलांडे, अखिल नगारजी, संभाजी टिंगले, सुभाष पाटील विभूते, रमेश लबाटे, ख्रिस्ती समाजाच्या नेत्या सौ वंदना शमुवेल चंदनशिवे आणि जॉर्ज आवळे हे उपस्थित होते. प्रभाग 3 मधील उमेदवार पवन चंदनशिवे यांनी प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पाणी पुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता आदी मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी विकास कामांच्या ठोस आराखड्याच्या जोरावर निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. प्रभाग 3 सर्वसाधारण गटातून उमेदवार असलेल्या पवन शमुवेल चंदनशिवे यांना प्रभागातील नागरिकांकडून भरघोस पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. स्थानिक, तरुण आणि तडफदार नेतृत्व म्हणून त्यांची परिसरातील नागरिक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार पवन शमुवेल चंदनशिवे यांच्या कपबशी या निवडणूक चिन्हासमोरील बटन दाबून पवन चंदनशिवे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांनी केले आहे. या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं झालं तर प्रभाग क्रमांक 3चे डचे उमेदवार आमचे पवन चंदनशिवे असू देत किंवा आमच्या ताई प्रभाग क्रमांक 5 संध्या आवळे असू देत, म्हणजे या प्रभागातील जनतेची मागणी होती, ख्रिश्चन समाजाची विशेषतः मागणी होती की ख्रिश्चन समाजातल्या एखाद्याला होतकरूला उमेदवारी द्यावी. पण इथल्या प्रस्थापित पक्षांनी कोणालाही उमेदवारी दिली नाही. पण राष्ट्रीय समाज पक्षानं आज ही दोन्ही उमेदवार आम्ही देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. कारण आजपर्यंत तुम्ही बघितलं, मी मगाशी सांगितलं की घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे भाजपला मत, आणि भाजपला मत म्हणजे ख्रिश्चन धर्माच्या विरोधात ज्यांनी भूमिका मांडल्या, ज्यांनी विरोध केला, ज्यांनी बक्षिसं लावली होती, या जिल्ह्यामध्ये येऊन इथं बक्षिसं लावण्याचा प्रयत्न केला होता, या सगळ्यांना चपराक देण्याचा प्रयत्न आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून केलेला आहे. आणि इथल्या हा प्रभाग 3 नंबर असू दे किंवा 5 नंबर असू दे, हा वंचित, उपेक्षित, शोषित, कामगार, कष्टकरी वर्गाचा हा प्रभाग आहे. या प्रभागातल्या सगळ्या कष्टकऱ्यांना, कामगारांना मी विनंती करतोय, तुम्ही जागृत व्हा आणि या माध्यमातून ही आपली माणसं आहेत, ह्यांना मतदान देऊन प्रचंड मताने आपली ताकद दाखवण्याची संधी आलेली आहे. ही ताकद विजयापर्यंत जाऊ शकते, हा आत्मविश्वास आमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. आणि 16 तारखेला निश्चित मी आत्मविश्वासानं सांगतो, गुलाल हा आमच्या विजयी उमेदवार म्हणून आमच्या उमेदवारांच्या अंगावरती पडलेला असेल, हा आत्मविश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करतो. सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी व इतर घटक पक्ष समविचारी लोकांना एकत्रित घेऊन आम्ही एक सक्षम पर्याय या शहरामध्ये देण्याचा एक प्रयत्न केला आहे. आज आपण या मिरजेमधील प्रभाग क्रमांक 3 आमचे पवन चंदनशिवे हे उमेदवार आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 5 साठी संध्या आवळे हे आमच्या उमेदवार आहेत. या दोघांचंही चिन्ह कबशी चिन्ह आहे. आणि यांच्या प्रचारासाठी इथं आल्यानंतर प्रामुख्यानं बघितलं तर आज ह्यांच्या विरोधात ज्यांची लढत आहे असं दाखवलं जातंय ते सत्तेमध्ये तिघेही एकत्र आहेत. म्हणजे इथं भाजप लढतंय, एकनाथ शिंदेंची शिवसेना लढते, त्याचबरोबर अजितदादांची राष्ट्रवादी लढते. पण मला ह्या सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतल्या जनतेला या निमित्तानं सांगायचं आहे, घड्याळाला मत म्हणजे भाजपला मत, धनुष्यबाणाला मत म्हणजे भाजपला मत, आणि भाजपला मत म्हणजे संविधान विरोधी लोकांना मत, हे तुम्ही प्रामुख्यानं लक्षात घेतलं पाहिजे. आणि आपण खऱ्या अर्थानं संविधानाची संरक्षणासाठी, या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण एक लढाई लढतोय. ही जनतेची लढाई आहे,
धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची लढाई आहे. जनसामान्यांचे आवाज बनून काम करणाऱ्या माणसांना या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षानं संधी दिलेली आहे. ही दोन्ही माणसं लोकांच्या संपर्कात असणारे आहेत. म्हणजे आमच्या ताई असतील किंवा हा आमचा युवक असेल, हा अतिशय मोठ्या लोकांच्या विरोधात लढतोय. पण निश्चित ह्यांच्या मागे जी ताकद आहे, आज दिवसभर या प्रभागामध्ये फिरल्यानंतर निश्चित लोकांनी सांगितलंय तुम्ही चिंता करू नका, या दोन्ही उमेदवारांना आम्ही अतिशय प्रचंड बहुमताने निवडून देणार आहे. आमची माणसं आहेत, आमचे प्रश्न, उमेदवार कसा असावा, लोकांनी जनतेनं त्याचा हात धरून काम करून घेता आलं पाहिजे. अहो, एखाद्याला निवडून दिलं तो माणूस इथं प्रभागामध्ये येऊ शकत नाही. अशा माणसाला उमेदवारी देऊन मतदान देऊन काय करायचं, हे लोकांचे प्रश्न आहेत, हे ते लोकांच्या समस्या आहेत. आजही देशाच्या स्वातंत्र्याच्या 79 वर्षानंतर वॉटर गिटर मीटरच्या पलीकडे निवडणुका जात नाहीत. आमची भूमिका आहे, ह्या तरी मूलभूत अधिकार आहेत, हे आम्हाला मिळालेच पाहिजेत. पण याच्या पलीकडे जाऊन ह्या प्रभागामध्ये डिजिटल शाळा झाल्या पाहिजेत, अतिशय चांगल्या पद्धतीनं रस्ते झाले पाहिजेत. इथं जागृती मतदारांमध्ये आहे आणि त्याच माध्यमातून निश्चित ह्या दोन्ही उमेदवारांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या कबशी चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने येथील स्वाभिमानी जनता निश्चित विजय करेल. आणि प्रस्थापित तिघही एकमेकांच्या विरोधात भांडलेले दाखवत आहेत. राज्यात सत्तेत एकत्र बसलेत, पण तिघही आज एकमेकांच्या विरोधात इथं लढतायत. हे यांची नाटकं आहेत. सगळे एकच आहेत, एकाच मानेची मुळं आहेत. सगळ्यांनी मिळून भ्रष्टाचार केलेला आहे, विकासापासून वंचित ठेवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे यांना हद्दपार करून या सामान्य जनतेचा आवाज बनून लढणाऱ्या माणसांना निवडून द्यावं, हे आवाहन मी आपल्या माध्यमातून या स्वाभिमानी मिरजकरांना करतोय. सांगली मिरज कुपवाड पंचवार्षिक महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक 2025 ची होऊ घातलेली आहे. आणि त्यानिमित्तानं आज वॉर्ड क्रमांक 3D मधील पवन चंदनशिवे आणि वॉर्ड क्रमांक 5B मधील संध्या आवळे यांचा आज प्रचाराचा शुभारंभ आम्ही मिरजेमधून इथं केलेला आहे. त्यानिमित्तानं आज आम्ही या ठिकाणी सर्वजण तुमच्याशी बातचीत करतोय. खरं पाहिलं तर या निवडणुकीकडे आपण ज्या वेळेला बघतोय तर ह्या सगळ्या पक्षांचं सेटलमेंटचं राजकारण चाललेलं आहे. म्हणजे शरदचंद्र पवार गटाचा असू द्या, त्यांनी अजितदादा गटाला बाय दिलेले आहे. अजितदादा गट असू द्या, कुठं शिंदेच्या शिवसेनेला बाय दिलेलं आहे. या दोघांना काँग्रेसनं बाय दिलेलं आहे. म्हणजे ह्यांचं सगळ्यांचं सेटलमेंटचं राजकारण चाललेलं आहे. म्हणून आम्ही आज राष्ट्रीय समाज पक्ष असू द्या, वंचित बहुजन आघाडी असू द्या किंवा अनेक समविचारी पक्षांच्या माध्यमातून, संघटनेच्या माध्यमातून आम्ही एक सक्षम पर्याय या महानगरपालिका क्षेत्रातील लोकांसमोर आणतोय. तुम्ही सगळ्यांनी याला ताकद द्यावी. या वार्डातून पण हा इथं SC असू द्या, ख्रिश्चन धर्मीय असू द्या किंवा अनेक वंचित अल्पसंख्याक असू द्या, ह्यांचा एक वार्ड आहे. अनेक लोकांची या ठिकाणीतून लोकसंख्येच्या नुसार प्रतिनिधित्व मिळावं ही सगळ्यांची अपेक्षा होती. परंतु कुठल्याही प्रस्थापित पक्षानं, कारण प्रस्थापित पक्षाला असले वंचित शोषित 5 वर्षे वापरायला चालतात, त्यांच्याकडून काम घालवून घ्यायला चालतात. पण ज्या वेळेला उमेदवारी दिल्या जातात, उमेदवार दिल्या जातात मटका चालवणाऱ्याला, उमेदवारी दिल्या जातात वाळू वाढणाऱ्याला, उमेदवारी दिल्या असतात मोका लागणाऱ्याला, उमेदवारी दिलेल्या असतात गुन्हेगारांना, म्हणजे गुंड टोळी आणि 2 नंबर ज्यांनी शहराला लुटले अशा लोकांना देते. पण ज्या लोकांनी यांच्यासाठी 10-10, 20-20 वर्ष काम केले त्यांना डावललं जातं, पैसा बघून उमेदवारी दिली जाते. तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही जशी मागणी होती तशी या दोन्ही प्रभागामध्ये आम्ही ख्रिश्चन धर्मीय लोक असू द्यात यांना आम्ही उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि लोकसंख्येच्या नुसार आम्ही प्रतिनिधित्व देण्याचं काम आज आम्ही रासपच्या माध्यमातून करतोय. म्हणून यांना सर्वांना करायचं आहे. कारण इथला एक भाजपचा जबाबदार माणूस म्हणतो की जो ख्रिश्चन धर्मियाच्या पादरींचा सैराट करेल त्यांना 11 लाख रुपये बक्षीस दिलं जातं. हे स्टेजवरनं सांगितलं जातं. त्यावेळेला भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा कुठलाच इथला प्रस्थापित पक्ष त्याच्या विरोधात ब्रश शब्द काढत नाही. आणि जर त्या आपल्या म्हणून यांना सगळ्यांना मला या माध्यमातून आव्हान करायचं आहे, जे तुमचा सैराट करून खून करणाऱ्याला 11 लाख रुपये बक्षीस देणार आहेत त्यांना गाडण्यासाठी आम्ही तुमच्यातलीच माणसं राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून देतोय. यांच्या पाठीमागं तुम्ही उभा राहायचं आहे आणि प्रचंड बहुमताने यांना विजयी करायचा आहे. आणि 100% दोन्ही वार्डातील हे आमचे उमेदवार विजय होऊन सांगली महानगरपालिकेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचं खातं उलगडणार आहे. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. धन्यवाद.